कुंभमेळ्याच्या नावाखाली ठेकेदारांची कोट्यावधीची फसवणूक, बनावट वर्क ऑर्डर, बनावट लेटरहेड आणि थेट विभागीय आयुक्तांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर या सगळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या घोटाळ्याच्या पैशांची उधळपट्टी कशी झाली याचीच धक्कादायक माहिती समोर येते। पोलिसांच्या तपासानुसार या प्रकरणातील प्रमुख संशयित तनय महाजननं डान्स बारमध्ये तब्बल 40 ते 50 लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे। एवढंच नाही तर मैत्रिणीवरही लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचा संशय आहे। तब्बल 3.5 कोटींच्या आर्थिक व्यवहाराचा हा सगळा खेळ नेमका कुठे पोहोचला, पाहूया कुंभमेळा वर्क ऑर्डर घोटाळ्याची ही इनसाइड स्टोरी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी रुपयांची कामं मिळवून देण्याचं आमिष आणि त्यासाठी ठेकेदारांकडून कोट्यवधींची उकळपट्टी। नाशिकमध्ये समोर आलेल्या फसवणूक प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलंय। बनावट शासकीय लेटरहेड, कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाचा वापर, विभागीय आयुक्तांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर, भारत सरकारच्या राजमुद्रेचा वापर, एवढंच नाही तर महापालिकेच्या टेंडर नोटीस क्रमांकाचाही गैरवापर करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे ठेकेदाराचा विश्वास संपादन करण्यात आला। प्लंबिंग, स्वच्छतागृह, जेवण, पाणी, हाऊसकीपिंग, बॅटरी इन्व्हर्टर आणि सोलरसह विविध कामांच्या कोट्यवधी रुपयांच्या वर्क ऑर्डर मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं आणि या आमिषाला बळी पडलेल्या ठेकेदारांकडून तब्बल 3.5 कोटी रुपये उकळल्याचा पोलिसांचा तपास सुरू आहे। आम्हाला सिंहस्थ कुंभमेळ्याचं टेंडर मिळालेलं आहे किंवा वर्क ऑर्डर आमच्याकडे आहे असे दाखवून ते बनावट त्याची फोर्जरी करून त्या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स तयार करण्यात आले आणि त्याच्या आधारावर ते संबंधित व्यक्तींकडून काही रक्कम काही रोख स्वरूपात आणि काही बँक अकाउंट्समध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी रक्कम घेण्यात आलेली आहे। एकूण 5 गुन्हे आहेत ज्याचे साधारणपणे आपल्याकडे CR नंबर आपण बघितलं 481/26 पासून तर 496/26 म्हणजे अशा पद्धतीचे 5ही गुन्ह्यांचा तपास आमचे नाशिक रोड पोलीस करतायत आणि आतापर्यंत साधारणपणे असं लक्षात आले की अपराधाची एकूण रक्कम जी आहे ती साधारणपणे 3.80 लाखाच्या आसपास ती रक्कम ह्या सगळ्या 5ही गुन्ह्यांमधली मिळून मी सांगतोय ती आहे। या संपूर्ण रॅकेटमध्ये पैशांचा प्रवासही आता पोलिसांच्या रडारवर आलाय। पोलिसांच्या तपासानुसार तन्मय महाजनच्या बँक खात्यात तब्बल 2,72 लाख रुपये जमा झाले। शकील शेखच्या खात्यात 86,50,000 रुपये आल्याचं समोर आले, तर नरेंद्र महाजनने 36,50,000 रुपये रोख स्वरूपात घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली। म्हणजेच ठेकेदारांकडून उकळलेला पैसा एकाच खात्यात न ठेवता वेगवेगळ्या मार्गाने फिरवल्याचा संशय आहे। नातेवाईक आणि मित्रांच्या बँक खात्यांचाही आर्थिक व्यवहारांसाठी वापर केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। पण या बनावट वर्क ऑर्डर्स तयार कुठे झाल्या, पोलिसांनी त्याचाही माग काढला। जळगावमधील आईसाहेब आर्ट प्रिंटिंग इथेही बनावट कागदपत्र तयार करण्यात आल्याचं तपासात समोर आलंय। अर्थात बनावट लेटरहेड पासून वर्क ऑर्डर पर्यंत, डिजिटल स्वाक्षरीपासून राजमुद्रेपर्यंत सरकारी यंत्रणेचा आभास निर्माण करण्यासाठी संपूर्ण बनावट यंत्रणा उभी करण्यात आल्याचा आरोप आहे। मला ज्यावेळेला ही गोष्ट कळाली, संभाजीनगरचे काही लोक माझ्याकडे आले की बाबा हे अशी वर्क ऑर्डर मला मिळालेली आहे, तुम्हाला कोणी दिली? त्यांनी 4-5 नावं सांगितले, मला 5-6 लोकांचे नाव सांगितले। ते 6 लोक 7 लोक अजून 2-3 त्याच्यावर आरोपी मला वाटतं भेटतील, पण यामध्ये मला असं वाटतं की जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। मला ज्यावेळी संभाजीनगरचे ठेकेदार माझ्याकडे आले त्यावेळेला मी लगेच या ठिकाणी आमचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सैन्याचे पत्र होते, मी त्यांना विचारणा केली। त्यानंतर CP आहेत आमचे कर्णिक साहेब, त्या दिवशी सुदैवाने बैठकही होती मुंबईला, मुख्यमंत्री मोदयांच्या कानावर मी गोष्ट घातली। CP आम्ही आयुक्त आम्ही बसून त्या ठिकाणी ते सगळं वर्कआउट बघितलं, त्या दिवशी फेक होत्या, बोगस होत्या आणि म्हणून तात्काळ त्याच्यावर गुन्हा नोंदणी संदर्भामध्ये मी CP साहेबांना या ठिकाणी सांगितलंय। सरकारी यंत्रणेच्या नावाचा वापर करून ठेकेदारांकडून पैसा उकळला गेला, पण हा पैसा नेमका गेला कुठे याचाच तपास आता पोलिसांकडून केला जातोय। उकळलेल्या पैशांपैकी काही रक्कम डान्स बारमध्ये खर्च करण्यात आली। तन्मय महाजनने डान्स बारमध्ये तब्बल 40 ते 50 लाख रुपये उडवल्याची माहिती समोर आली। एवढंच नाही तर मैत्रिणीवरही लाखो रुपये खर्च केल्याची माहिती तपासातून पुढे येते। म्हणजेच कुंभमेळ्याच्या नावाखाली ठेकेदारांकडून उकळलेला पैसा एका बाजूला बनावट कागदपत्रांसाठी वापरला गेला आणि दुसऱ्या बाजूला त्याची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी झाल्याचं तपासातून समोर येते। हा पैसा कुठून आला, कुणाच्या खात्यात गेला, कुठे काढला गेला, कुठे खर्च झाला आणि या संपूर्ण आर्थिक व्यवहारात आणखी कोण सहभागी आहे, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आव्हान आता नाशिक पोलिसांसमोर आहे। या प्रकरणात आतापर्यंत तनय महाजन, नरेंद्र महाजन, शोएब अहमद शेख, अब्दुल रईस शेख, शकील अहमद शेख आणि मोहम्मद वसीम अब्दुल गफार या 6 जणांना अटक करण्यात आली आहे। आरोपीच्या बँक खात्यांवरही पोलिसांची नजर असून संबंधित खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान तनय महाजन हा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा नातलग असल्यानं
या प्रकरणाला राजकीय रंगही चढलाय. विरोधकांकडून महाजन यांच्यावर जोरदार टीका केली जाते. हा भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आहे. जामनेरच ना? हा भ्रष्टाचाराचा नवीन जामनेर पॅटर्न देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. जामनेर पॅटर्न म्हणून त्याला आम्ही नाव दिलं. हे जामनेर पॅटर्न आहे. बोगस टेंडरिंग, बोगस वर्क ऑर्डर, बोगस वर्क ऑर्डर. 1 महिन्यापूर्वी इथे 10 लाख बोगस नोटा पकडल्या नाशिकला. ते पण बहुतेक त्यांच्याच असतील असं मला आता वाटायला लागलंय. हो, सगळं बोगस. हे जामनेर कनेक्शन जे आहे भ्रष्टाचाराचं, जामनेर पॅटर्न, हाच भाजपचा पॅटर्न आहे. बनावट वर्क ऑर्डर, सरकारी यंत्रणेच्या नावाचा गैरवापर, ठेकेदारांकडून कोट्यवधींची उकळपट्टी आणि यानंतर याच पैशांची झालेली उधळपट्टी. कुंभमेळा वर्क ऑर्डर घोटाळ्याचं हे संपूर्ण रॅकेट आता अधिकाधिक गंभीर होत चाललंय. या रॅकेट मागे नेमके किती हात आहेत? बनावट कागदपत्रांची ही यंत्रणा कुठपर्यंत पोहोचली आणि ठेकेदारांकडून उकळलेल्या 3.5 कोटींपैकी नेमका किती पैसा कुठे वळवण्यात आला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता नाशिक पोलिसांच्या तपासातून समोर येणं महत्त्वाचं आहे. कारण हा केवळ बनावट वर्क ऑर्डरचा घोटाळा नाही, तर कुंभमेळ्याच्या नावाचा गैरवापर करून उभं करण्यात आलेल्या संपूर्ण फसवणुकीच्या रॅकेटचा तपास आहे. या तपासात आणखी कुणाची नावं समोर येतात आणि पैशांचा हा प्रवास नेमका कुठपर्यंत जातो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नाशिक.